का आता सगळ्यांकडनं मान्यता होती तर का कोर्ट मॅरेज? तो मान्यता ना होती. दोन तुमच्याकडनं? 2 times I met their family. Once I went to their home. Once I invited to a restaurant and वहाँ पर हमारी बातचीत भी हुई. फिर भी उसके बाद वो कुछ आगे फॉरवर्ड नहीं हो रहा था. तो देन आई डिसाइडेड कि भाई वी हैव टू डू बहुत इट. ये हो रहा है, मेरे को समझ में नहीं आ रहा है तुम्हारा फैमिली का क्या कॉम्प्लिकेशन है. एक काम करो, मैं रजिस्ट्रेशन कर रहा हूँ, हम कोर्ट मॅरेज करते करके. मग एक दिवस म्हणजे मला 2 दिवसा अगोदर सांगितलं ह्याने मी कोर्ट मॅरेज रजिस्ट्रेशन करतोय. केलं रजिस्ट्रेशन. मग काय नाही, जशी मैत्रीणचं लग्न म्हणून मी घरातून निघाली लग्नाला सकाळी. पण मला सांगा, लग्न झाल्यावर घरी कधी कळलं? लगेच सांगितलं संध्याकाळी काय कोर्ट reaction? मॅरेज करून दिलं. हां, ते तर विचारायचं नाही. किती वर्ष झाली लग्नाला? 12 वर्षापूर्वी सॉलिड वादळ झालं असेल ना? 2 दिवसानंतर आले ना मम्मी पप्पा डोंबिवलीला. अरे बहिणी लगेच? वगैरे डोंबिवलीला आले ना. नाही, त्याचं काय झालं की ह्यांचं जेव्हा कळलं तेव्हा मी रिक्षावर होतो, गॅरेजमध्ये होतो. आणि तेव्हा म्हणजे माझे सगळे पाने गाडी काय दिसेना. ही मैत्रिणीचं नाव सांगून गेली होती. आणि तिथून मग नंतर दुसऱ्या दिवशी आम्ही ठरवलं, रात्री फोन वगैरे केले. म्हटलं 2 मुली बाकी आहेत आणि तू असं केल्यावरती प्रॉब्लेम येईल पुढच्या गोष्टींना. तर असं नाही व्हायला पाहिजे की आपल्याला राहतो आपण तिथे समजायला पाहिजे सगळ्यांवरती. तर आम्ही मग दुसऱ्या दिवशी गेलो. दुसऱ्या दिवशी तर मी रिक्षावाल्यांना सगळ्यांना सांगितलं की मी 10 टाकायला जातो आहे. मुलगी लग्न म्हणजे न सांगता लग्न करायला गेली, लग्न करून आली. रिक्षावाल्यांना स्टेशनला डोंबिवलीला तयार केलं सगळ्यांना सांगूनच. आणि मग आम्ही घरी गेलो. घरी गेल्यावरती पहिल्यांदा ही गेली आणि हिने फटाकडी फोडली. हिला बाहेर बोलवलं. मग मम्मी बोलली नाही हे चुकीचं आहे वगैरे. झालं, जरा वाद झाले. नंतर मग गेले हे लोक. मग मी त्यांच्याशी मग बहिणींशी कॉर्डिनेशन चालू केलं. घरातलं वातावरण कळलं पाहिजे ना. काय आजूबाजूला माझी मैत्रीण राहायची मागे, तिच्याकडनं सगळं मी इन्फॉर्मेशन काढायला लागली. ह्यांचं 10 तारखेला 10 तारखेला लग्न 10 ऑगस्ट. त्यानंतर आम्ही परत लग्न ठरवलं, म्हणजे लग्न केलं. राम मंदिर आहे भोयड्याचं, तिथे आम्ही लग्न करून तिथून म्हणजे आलं घरी. सगळ्यांना ॲटमॉस्फिअर तयार केलं बाजूला आणि ते लग्न करून पाठवणी केली माहिती. परत लग्न? परत दुसरं लग्न. तो सेकंड कहते ना इंसान लग्नाला फटाके वाजले नसतील ना? फटाकडे कुठे, आमचे फटाकडे पहिलेच फुटले. आधी शिल्लकच नव्हते फटाकडे. पण आता एकदम व्यवस्थित आहे. येस, एकदम आनंदात आहात. येस. बघूया पहिला खेळ कुठला. या खेळामध्ये आता हे जे प्लॅस्टिकचे चेंडू आहेत ते टाकायचे आणि ह्या मधोमध एक टेबल ठेवलं आहे, त्या टेबलवरती जाऊन थांबले पाहिजे. 3 चेंडू थांबले की 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतर प्रत्येक चेंडूला 200 रुपयाचं बक्षीस. वेळ सुरू झाली. 1 2 3 1200 1400 1600 रुपयाचं बक्षीस तुम्हाला मिळालं. Thank you. अभिनंदन. आता तुम्ही बोलायचं, जेव्हा ही बातमी तुम्हाला कळली तेव्हा काय वाटलं तुम्हाला? बातमी जेव्हा कळली तेव्हा आनंद वाटला. आणि म्हटलं त्यांचं जर जमत असं तर म्हटलं तुम्ही करून टाका. आणि तिला म्हटलं तुम्ही मारवाडी शिकवून घे म्हटलं पहिलं, असं एवढंच सांगितलं. आणि ॲडजस्टेबल राहा, सगळं व्यवस्थित होतं, एवढंच मला वाटलं. असं जावई कसं आहे? जावई चांगले आहेत, एकदम स्वभाव चांगला आहे. बरं. आणि चांगला स्वभावही छान, ॲडजस्टेबल स्वभाव. व्हेरी. याचे पेरेंट्स आणि आम्ही दोघांनी असं डिसाईड केलं की ठीक आहे, दोघांचं असेल तर. आम्हाला माहीत होतं दोघांचंही जाणणं होतं, एकमेकांना आम्ही ओळखवते होतो चांगले. माझ्या मोठ्या मुलीच्या लग्नात याने अगदी घरचा एखादा मेंबर असल्यासारखं आमचं खूप, म्हणजे असं मला त्याला हिंट नव्हती अशी की असं होईल असं. खूप काम केलं. पण मग आम्ही व्यवस्थित दोन्ही कुटुंबांनी म्युच्युअल अंडरस्टँडिंग अगदी व्यवस्थित लग्न लावून खूप छान लग्न झालं आहे दोघांचं. हिंदू पद्धतीप्रमाणे लग्न केलं आम्ही. आणि ही तिकडं गेल्यानंतर त्यांनी राजस्थानी पद्धतीने सगळं त्यांचं केलं, सगळं घरातली बाकी विधी छान पद्धती, खूप छान. आणि सासरची तर अगदी म्हणजे मला अगदी खूप आय फील प्राऊड की जावई खूप छान आहे, घरची खूप चांगली आहेत. आणि त्याचं करिअरला मुळात हे नाही, म्हणजे आताचं तिचं ऑफिस आहे. दोघंही खूप छान आणि व्यवसाय आणि करिअर सगळं बॅलन्स सांभाळतात दोघं व्यवस्थित. बोलिए, आपको जब पता चला तब कैसे लगा? मेरे को अच्छी लगी थी. इसके लिए बोला इसके पापा को
अपन करेंगे इसको। बहू अच्छी है, हाँ बहुत अच्छी है इसकी। बहुत अच्छी है। हाँ पहले से आती थी हमारे घर पे। आपको घर में काम पे लगाती है? हाँ आती थी तो कुछ हाथ बढ़ाती थी मेरा। अच्छा। उतना मारवाड़ी भी बोलती थी मेरे साथ भी ये सब। अच्छा तो इसके कळलं लिए होतं म्हणजे नेमकं कुठे आहे. इसके लिए ओके, हाँ थँक्यू. थैंक। आता पाठीमागे द्या, कोण कोण बोलणार सांग. मम्मी बहुत अच्छी है, मुझे बहुत प्यार करती है और मैं उन्हें बहुत पसंद करती हूँ। पापा भी बहुत अच्छे हैं, लेकिन कभी कभी फ़नी थिंग्स करते हैं तो मेरी बात नहीं सुनते हैं, इसलिए मैं उन्हें बोलती हूँ कि ज़रा सीरियस रहो, लेकिन वो नहीं रहते हैं। हे तुम्ही सांगता का? आपण मुलगी आहात की आजी आहात? ती आजीच आहे, मिनिएचर ऑफ आजी. वो बहुत फनी थिंग्स करते हैं। थँक्यू. आता वहिनी अभिनय करणार आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं आहे. घ्या पहिली चिठ्ठी. हिंदी चित्रपटाचं नाव, त्या अभिनय करणार आणि तुम्ही ओळखायचा. वेळ सुरू झाली. भाग मिल्खा भाग। तू हुशार आहे ती. प्रॅक्टिस करून ठेवली आहे वाटतं. नाही ना? असं केलं की हे हा चित्रपट असं काही नाही ना? अभिनंदन. झी मराठीकडून तरी हे मिळालं. भेटलं. थँक्यू. दुसरी चिठ्ठी घ्या आता. गाणं बघूया आता कुठलं आहे. एक दो तीन चार गाणं 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 म्हणायला लागेल सुरुवातीपासून. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट. तिसरी चिठ्ठी घ्या. म्हण ओळखायची. मराठी म्हण आहे. वेळ सुरू झाली. लहान तोंडी मोठा गाळा. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. बरं मला सांगा तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांनी. एक नंबर वन फोन आला की उठून निघून जातात. हे चालत 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 फोनवरती बोलत बसतात आणि त्यांना बघून मलाच दमायला काय हो? त्यांना मला सांगावं लागतं अहो इथे बसा. तुमचं म्हणणं काय? फोन घेऊन चालू नका, एका जागी बसून हा फोन जरा करा. शांत बसून बोलू शकतो ना आपण. काय हो, मान्य आहे नुसतं तुम्हाला? फिरत बसतात. हो बरोबर करेक्ट. आणि फिरता का तुम्ही? एक्सरसाइज होते ना सर. मल्टी. चांगलं आहे चांगलं आहे चांगलं आहे. दुसरी अपेक्षा. किचनमध्ये काही पण जाऊन घेतलं खायला की ती बरणी परत ते झाकण लावतच नाहीत नीट. अजिबात लावत नाहीत. मी गेले आणि साखरेचा डबा उचलला आणि तो पडला की समजायचं यांनी साखर खाल्ली. तुम्ही का साखर त्यांनी ते खाता? झाकण नीट लावा. ते उदाहरण होतं सर. मी साखर नाही खात. मग घाई गडबडत होतं सर. मग अपेक्षा आहे त्यांची की ती झाकणं परत लावा. हो आणि नाहीतर ठेवा. साखर खाऊ नका. तिसरी अपेक्षा काय? तिसरी अपेक्षा यांनी थोडं स्वतःकडे लक्ष द्यावं, स्वतःच्या हेल्थवर वगैरे. जरा बिझनेस असल्यामुळे खूप जास्त ते म्हणजे व्याप असतो त्यांना. मग जरा थोडं स्वतःसाठी वेळ काढावा. जे त्यांना क्रिकेट आवडतं ते खेळावं आणि थोडं हॉबी पण म्हणजे आता कुठे क्रिकेट खेळतायत? 12 वर्षापूर्वी विकेट गेली. आता काय हो, खेळणार ना? हो कधीपासून क्रिकेट खेळणार? मग आता आहे आमचं सर म्हणजे प्लायवूडची बॅट करा तयार आणि खेळा आता क्रिकेट. टॉर्नामेंट आहे. बरं बरं. तुमच्या 3 अपेक्षा सांगा वहिनी. माझी पहिली अपेक्षा ही आहे की हिनी जे मी पैसे देतो खर्चायला ते एकच पर्समध्ये ठेवावे आणि जेव्हा आम्ही शॉपिंगला जातो तेव्हा ती पर्स कॅरी करावी. लग्न कुठल्या पद्धतीने केलं? मराठी पद्धती. आता महाराष्ट्रमध्ये तर मराठीत पद्धती करणार. मग एकच केलं? हो एकच मुलगी होती ना. असं नाही हो, म्हणजे आधी मराठी पद्धतीने मग तुमच्या पद्धतीने असं केलं का? नाही एकाच जास्ती पद्धतीने करून काय फायदा. एकच होणार ना. बायको तर एकच राहणार त्याच्यामुळे एकच. अरे मग काय हे दुःख आहे तुमचं का आनंद आहे?